नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला लॅक्टो कॅलामाइन फेस लोशन याच्याबद्दल सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा। मी माझ्या चॅनलवर अजून खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करणे एकदम फ्री आहे। चला तर मग जाणून घेऊया लॅक्टो कॅलामाइन लोशनबद्दल। याची जाहिरात तुम्ही टीव्हीवर नक्कीच पाहिली असेल। याची जाहिरात टीव्हीवर दाखवतात। लॅक्टो कॅलामाइन लोशन म्हणून फेस लोशन आहे। लॅक्टो कॅलामाइन फेस लोशन हे तुमच्या चेहऱ्यावर असणारे जास्तीचे तेल शोषून घेते। हे ऑइली स्किनसाठी आहे। माझी स्किन ऑइली आहे म्हणून मी ऑइली स्किनसाठी आणलेले आहे। ज्यांची ड्राय स्किनवाल्यांनी हे लावायचेच नाही आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सौंदर्यवतीला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करणे फ्री आहे। सबस्क्राइबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील। आणि चॅनलला एक लाईक नक्की करा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करणे फ्री आहे। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केल्यावर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील। ज्यांची स्किन नॉर्मल टू ऑइली आहे त्यांच्यासाठी ही वेगळे मिळते। हे फक्त ऑइली स्किनवाल्यांसाठी आहे। माझी स्किन ऑइली आहे, बघू शकता तुम्ही, ऑइली स्किन लिहिलेले आहे। माझी स्किन ऑइली आहे। चेहऱ्यावर खूप तेल येते, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे आहे धूळ माती बसते, खूप पिंपल्स येतात, त्याच्यासाठी हे वापरायचे आहे। याच्याने आपल्या चेहऱ्यावरचे जास्तीचे तेल आहे ते शोषले जाते। हे 60 ml ची ही बॉटल आहे, मोठी बॉटल आहे। याच्यामध्ये छोटी बॉटलही येते, ती 70-75 रुपयाला मिळते। यांची ऑफर चालू होती म्हणून मी घेऊन घेतली। ही 60 ml ची आहे, बघू शकता तुम्ही, 60 ml ची ही बॉटल आहे। आणि इथे याची किंमत लिहिलेली आहे 140 रुपये, बघू शकता तुम्ही। तर ही ऑइली स्किनसाठी आहे। याचं झाकण जांभळ्या रंगाचं आहे। तुमची स्किन जर नॉर्मल टू ऑइली असेल, म्हणजे मिक्स टाईपची असेल, तर याच्यामध्ये हिरव्या झाकणाची येते, फिकट हिरव्या रंगाचं झाकण असतं, ती तुम्ही घेऊ शकता। तिथे खाली लिहिलेले असते, इथे ऑइली स्किन लिहिलं आहे, तिथे खाली लिहिलेले असते फॉर नॉर्मल टू ऑइली स्किन अशी लिहिलेली असते। तुमची स्किन तशा प्रकारची असेल तर तुम्ही हे वापरू शकता। तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला हे वापरण्याची गरजच नाही आहे। आणखी हे तुमच्या चेहऱ्यावरले अतिरिक्त तेल शोषून घेते। तुमची ड्राय स्किन आहे तर तुमच्या चेहऱ्यावर तेलच नाही आहे, तर जास्तीचे स्किन शोषून घेण्याची गरज नाही आहे। याच्यामध्ये केओलिन क्ले नावाचे माती वापरलेली आहे, जी तुमच्या चेहऱ्यावरची एक्सेस ऑइल ऑब्झर्व करते, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सेस म्हणजे जास्तीचे तेल शोषून घेते। ही पॅराबेन फ्री आहे, म्हणजे पॅराबेन नावाचे केमिकल आहे ते यांनी याच्यात वापरलेले नाही आहे। ही पिरामल नावाची कंपनी आहे, त्याच्यापासून हे या कंपनीचं प्रोडक्ट आहे। बघू शकता अशा प्रकारे मी ऑलरेडी याला यूज केलेलं आहे। सील असते, इथं सील असते। सील असेल तरच खरेदी करा कोणतेही प्रोडक्ट। हे बघू शकता, सील मी फोडलेले आहे, मी ऑलरेडी यूज केले आहे याला 1.5-2 महिने। मोठी बॉटल आहे त्यामुळे ती खूप दिवस चालेल। आणि कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना त्याच्या तिथे पॅकिंग डेट आणि एक्सपायरी डेट दिलेली असते। हे बघू शकता, इथे पॅकिंग डेट आहे ही दिलेली 4 एप्रिल, म्हणजे एप्रिल महिना 2023 त्याचे एक्सपायरी डेट्स वगैरे इथे मागे दिलेली असते, किती वर्ष चालेल वगैरे अशी। 36 मंथ बघू शकता, इथं 36 मंथ ही चालेल। 2-3 वर्षाची एक्सपायरी डेट आहे, 3 वर्षाची एक्सपायरी डेट आहे, जे 2026 ही चालेल प्रोडक्ट। शेल्फ लाईफ चांगली असेल असेच प्रोडक्ट तुम्ही खरेदी करा आणि वापरू शकता, खूप छान। तरच मोठे प्रोडक्ट खरेदी करायचे, शेल्फ लाईफ चांगली असेल तर छोटे छोटे प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता। मला याच्यामध्ये छोटी बॉटल मिळालीच नाही, मोठीच बॉटल मिळाली म्हणून मी मोठी बॉटल घेऊन घेतली, कारण की माझी ऑइली स्किन आहे। माझ्यासाठी ही खूप छान पद्धतीने मला वाटते, कारण की माझ्या चेहऱ्यावर जे आहे तेलकट त्वचेमुळे जे आहे ओपन पोर्स झाले आणि ओपन पोर्समुळे काय झालं, चेहऱ्यावर ॲक्ने येऊन लागले, पुळ्या झाल्या आणि डाग पडले। त्यामुळे जे आहे बघू शकता एकदम छान आहे, हे तुमच्या त्वचेमध्ये लगेच चालेल, तेलकट नाही आहे, काही नाही आहे, पांढरट पण दिसत नाही, चेहरा खूप छान आहे। तुम्ही रात्री हिला वापर करू शकता, जिथे डाग आहे, ॲक्ने असतील, पिंपल्स असतील, त्या डागांवरील लावू शकता। आणि काही पिंपल्स डाग वगैरे जरी नसतील पण तेलकट त्वचा असेल तरी तुम्ही हिचा वापर करू शकता, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे जास्तीचे तेल ही शोषून घेईल आणि छान पद्धतीने तुमच्या त्वचेला ही टोनसुद्धा करेल। तुमच्या चेहऱ्यावर जर पॅच असतील, काही ठिकाणी त्वचा काळी असेल, काही ठिकाणी त्वचा भोरी असेल, त्याला पॅची स्किन असे म्हणतात। तर अशा पद्धतीने हे लावल्यावर त्वचेमध्ये किती छान पद्धतीने ॲब्झॉर्ब होऊन जाते, तेलकट नाही आहे, नॉन स्टिकी आहे, नॉन ग्रीसी आहे। तुम्ही बघू शकता तुम्ही, मी दोघे हातामध्ये फरकही बघू शकता। खूपच छान पद्धतीने तुमच्या स्किनलाही, आणि मेकअप करण्याच्या आधी जर तुमची स्किन ऑइली असेल तर मेकअप करण्याच्या आधीसुद्धा तुम्ही हिला लावू शकता। तुम्ही टोनर लावा, टोनरनंतर मॉइश्चरायझर लावा, मॉइश्चरायझरनंतर जे आहे तुम्ही हे लोशन लावा, नंतर त्याच्यावर तुम्ही
जे आहे दुसऱ्या काही तुम्हाला क्रीम लावायची असेल, बेबी क्रीम लावायची असेल, CC क्रीम लावायची ती लावा. खूप छान रिझल्ट तुम्हाला येईल. मेकअप निघून येणार नाही, तेलकट होणार नाही मेकअप. आणि तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल मॉइश्चरायझर लावा, नॉर्मल मॉइश्चरायझर लावू नका. जेल मॉइश्चरायझर जे आहे ते ऑइली स्किनसाठीच बनवलेले असते. आणि हे लॅक्टोकॅलमाइन लोशन आहे, हे खूप छान पद्धतीने तुमच्या स्किनला जे आहे टोन करते आणि तुमच्या स्किनवर जे काही डार्क असतील, ॲक्ने स्पॉट्स असतील तेही हळूहळू रिमूव्ह होतात. 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवायला लागेल. मला 1-1.5 महिना झाला आहे याला वापरून आणि खूप छान पद्धतीने जे आहे हळूहळू चेहऱ्यावरचं तेल कमी होत आहे. चेहऱ्यावर तेल कमी असल्यामुळे चेहऱ्याचा जो ओरिजिनल रंग आहे माझा तो दिसतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे डार्क आणि जे स्पॉट्स वगैरे आहेत छोटे छोटेसुद्धा ते सुद्धा झाकले जातात लावल्यानंतर. आणि झाकले गेल्यामुळे काय होतं की आपल्याला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो आणि हळूहळू ते कमी होतात. एकदम कमी होणार नाही, कारण की ही काही जादू नाही आहे, हिला वापर करूनच कमी होईल. तुम्ही हे जवळपास 6 महिन्यामध्ये पूर्ण तुमची जी आहे क्लीन त्वचा होऊन जाईल, साफ होऊन जाईल, ग्लो होईल तुमची चेहरा. पण ग्लो म्हणजे जो तुमचा नॅचरल रंग असेल लहानपणीचा तो तुम्हाला प्राप्त होण्यास मदत होईल. टॅनिंग वगैरे सर्व निघून जाईल त्वचेवरची. मुलं मुली दोघेही वापरू शकता. 16 वर्षावरील कोणीही वरती आहे ते हे वापरू शकता, कारण की 12-14 वर्षानंतर आपल्या चेहऱ्यावर जे आहे तेलकट त्वचा होते, आपल्या चेहऱ्यावर पुळ्या पिंपल्स यायला लागतात, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात. ज्यांना ब्लॅक हेड व्हाईट हेड असतील त्यांच्यासाठी खूपच छान आहे. ब्लॅक हेड्ससुद्धा येत नाही याच्यामुळे. ब्लॅक हेड्स व्हाईट हेड असतील त्याच्यावर तुम्ही लावले तर ब्लॅक हेड व्हाईट हेड हळूहळू रिमूव्ह होऊन जातात, हळूहळू येण्यास बंद होऊन जातात. माझ्या चेहऱ्यावर नाकावर थोडेफार होते व्हाईट हेड्स वगैरे, ते चालले गेले. याच्यामुळे मी तुम्हाला सांगते 1-1.5 महिन्यामध्ये इतका छान फरक पडला आहे चेहऱ्यामध्ये की मलाही स्वतःला खूप कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे. खूप जास्त डाग नव्हते माझ्या चेहऱ्यावर, पण तरीही हळूहळू ॲक्नेचे स्पॉट पडले होते माझ्या चेहऱ्यावर, पण तेही याच्यामुळे आता हळूहळू कमी झालेले आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते पूर्णपणे जातील आणि नाकावरचे ब्लॅकेट्स वगैरे आहेत ते पूर्णपणे गेलेले आहेत. त्यामुळे खूप छान पद्धतीने ही क्रीम जी आहे, हे लोशन जे आहे ते माझ्या चेहऱ्याला सूट करते आहे. तुम्ही हे सकाळी आंघोळ झाल्यानंतर लावू शकता आणि रात्री झोपण्याच्या आधीही तुम्ही हे लावू शकता. जिथे जिथे स्पॉट्स असतील ना आपल्या चेहऱ्यावर, जिथे जिथे पुळ्यांकडे डाग असतील, ॲक्नेचे स्पॉट्स असतील, तिथे रात्री झोपताना लावून घ्या. झोपण्याच्या पूर्वी आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे. हर्बल फेसवॉश वगैरे तुम्ही एखादी वापरू शकता. आणि सकाळीसुद्धा आंघोळ झाल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर आपल्याला हे लावायचे आहे चेहऱ्यावर. तुम्ही जे आहे तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही हर्बल फेसवॉशच वापरा, आयुर्वेदिक फेसवॉशच वापरा, म्हणजे तुम्हाला कमीत कमी साईड इफेक्ट होतील. शक्यतो हर्बल जी वस्तू असतात, हर्बल प्रोडक्ट असतात त्याचे साईड इफेक्ट नसतातच. त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट वापरा तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी, शरीरासाठी, बॉडीसाठी तर हर्बलच वापरा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट होणार नाहीत. केमिकल्सवाले प्रोडक्ट वापरले ना तर काय होतं, आपला चेहरा खूप खराब होण्याचे चान्सेस असतात. आणि हे प्रोडक्टसुद्धा आहे पॅराबेन फ्री आहे. ते मागच्या बाजूला त्यांनी त्याची पूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे, पत्ता वगैरे दिलेला आहे. आणि घेताना फक्त एक लक्षात ठेवायचं की त्याची एक्सपायरी डेट वगैरे चेक करून घ्यायची की आपण घेतल्यानंतर ते आपल्याला एक कमीत कमी 5-6 महिने तरी वापरायचे आहे. त्याची एक्सपायरी डेट नीट आहे का नाही सगळं चेक करून घ्यायचं. याच्यामध्ये यांनी झिंक ऑक्साईड वापरले आहे, ग्लिसरीन वापरले आहे. ग्लिसरीनसुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेमंद असते. यांनी याच्यात क्लिअरिंग क्रीम वापरली आहे, जी आपल्या त्वचेतील एक्स्ट्रा ऑइल शोषून घेते आणि आपले स्किन प्रॉब्लेम असतात, पॅची स्किन असते, पिंपल्स असतात, ते सर्व दूर करते. आपले ब्लॅक हेड्स, डार्क स्पॉट्स ही केवलिंग क्ले जे आहे ते दूर करते. इथे मागे त्यांनी माहिती दिलेली आहे इंग्लिशमध्ये, तुम्ही आणेल तेव्हा तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये त्यांनी जे आहे झिंक ऑक्साईड सुद्धा वापरले. झिंक ऑक्साईडमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ते आपल्या त्वचेमध्ये खूप छान पद्धतीने काम करतात. अँटीजर्म असतात, ते आपल्या त्वचेला हेल्प करतात. आपले जे पोर्स असतात म्हणजे आपल्या त्वचेचे छिद्र जे असतात ते अनक्लॉग करायला मदत करतं झिंक ऑक्साईड. ग्लिसरीन आहे, ग्लिसरीनचे फायदे आपल्या त्वचेसाठी खूप आहे. ग्लिसरीन आपल्या त्वचेला मऊ करते, नरम करते आणि ग्लो करते आपल्या स्किनला. ग्लिसरीन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता, पण जसं ऑइली स्किन असेल तर ग्लिसरीनचा वापर खूप कमी करा, किंवा ग्लिसरीनमध्ये लिंबू मिक्स करून तुम्ही तुमच्या त्वचेला वापरू शकता. जर त्वचा जर काळी पडली असेल उन्हामुळे वगैरे तर ग्लिसरीनमध्ये लिंबू टाकून तुम्ही तुमची त्वचा साफ करू शकता आणि तुमच्या त्वचेचा रंग पहिल्यासारखा होऊ शकतो. अशा पद्धतीने हे जे लॅक्टोकॅलमाइन आहे याचा वास जो आहे थोडासा फुलासारखा आहे, पण जास्त नाही आहे खूप. आणि काही चेहरा काही पांढरा वगैरे दिसत नाही. काही लोक म्हणतात चेहरा पांढरा दिसतो, पण जर तुम्ही चुकीचा स्टोन निवडला असेल तर तुमचा चेहरा पांढरा दिसतो, किंवा खूप जास्त लावले तर पांढरा दिसतो. काही पांढरा दिसत नाही, काही नाही. तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने आपल्याला असे डॉट डॉट करत लावायचे आहे सर्व चेहऱ्यावर आणि मग हळुवारपणे जे आहे मसाज करून चेहऱ्याला लावून घ्यायचे आहे. लोक काय करतात, खूप घेतात आणि खूप चेहऱ्यावर लावतात. खूप नाही लावायचे आपल्याला, थोडं थोडं घ्यायचं असं त्याच्याकडे डॉट लावायचे. तुम्ही कोणतीही क्रीम लावा, कोणतेही फाउंडेशन लावा, काहीही चेहऱ्यावर लावा, पण असे एकदम घ्यायचे नाही, असे चेहऱ्यावर चोपडायचे तसं नाही करायचं आहे. असे डॉट 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 सगळीकडे लावायचे आणि मग चेहऱ्यावर तुम्ही ते पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने. तर तुमच्या चेहऱ्यावर कोणतीही क्रीम असो, कोणताही प्रोडक्ट असो, कोणतेही म्हणजे अगदी तुम्ही बीबी क्रीम वापरा, फाउंडेशन वापरा, काहीही वापरा, तुम्ही तशाच पद्धतीने लावायचे आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर ते छान पद्धतीने पसरते. माझ्यासाठी हे प्रोडक्ट खूप छान
छान असा फायदा झालेला आहे, म्हणून याचा रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. मी कोणतेही प्रोडक्ट तुम्हाला सांगते किंवा रेकमेंड करते तर त्याचं मी स्वतः वापरलेले असते, मगच तुम्हाला ते रेकमेंड करते. माझ्यासाठी हे प्रोडक्ट एकदम छान आहे. 5 आउट ऑफ 5 स्टार मी याला देते आणि एक बिग थम्स अप आहे माझ्याकडून या प्रोडक्टसाठी. मला हे प्रोडक्ट खूप आवडले. मला वाटलं की तुम्हाला हे सजेस्ट करावे, म्हणून मी याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.